नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. लोकसभा निवडणुकीत एनडीए आघाडीला मतदारांनी पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत दिलंय. परंतु महाराष्ट्रात महायुतीला महाविकास आघाडीने जोरदार झटका दिलाय. महाराष्ट्रातील 48 जागांपैकी महायुतीला केवळ 17 जागांवर समाधान मानावं लागले. भाजपाच्या अनेक दिग्गजांना या निवडणुकीत जोरदार झटका बसला असून अनेकांचा पराभव झालाय. बीडमधून पंकजा मुंडे यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी अटीतटीच्या लढतीत पराभव केलाय. चला तर मग जाणून घेऊयात बजरंग सोनवणे कोण आहेत. बीडमध्ये ऐनवेळी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उडी घेऊन बजरंग सोनवणे यांनी विजयश्री खेचून आणला. बीडमधील धक्कादायक निकालाने भाजपाच्या मराठवाड्यातील बालेकिल्ल्याला जोरदार धक्का बसलाय. बीड हा भाजपाचा मराठवाड्यातील बालेकिल्ला होता. गोपीनाथ मुंडे यांनी हा मतदारसंघ भक्कम तटबंदीने सुरक्षित केला होता. बीड लोकसभा मतदारसंघाचे गोपीनाथ मुंडे यांनी अनेकदा नेतृत्व केलं होतं. परंतु या गडाला सुरुंग लावण्याचं काम बजरंग बाप्पा सोनवणे यांनी केलं. 2019 मधील लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनवणे विरुद्ध प्रीतम मुंडे असा सामना रंगला होता. त्यावेळी पण सोनवणे यांनी तगडी फाईट दिली होती. पण गेल्या लोकसभेत बजरंग सोनवणे यांचा पराभव झाला होता. त्यानंतर एडेश्वरी शुगरच्या माध्यमातून बजरंग सोनवणे यांनी त्यांचा जनसंपर्क वाढवला. धनंजय मुंडे आणि नंतर अजित पवार यांचे ते जवळ आले. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्यांनी अजित पवार गटाची साथ दिली. लोकसभा निवडणुकीपूर्वी ते अजित पवार गटात होते, पण निवडणुका जाहीर होताच त्यांनी शरद पवार यांची तुतारी हाती घेतली. बीडमधील सभेत अजित पवार यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. बीडची लढत ही एकतर्फी होईल असा अंदाज लावण्यात आला होता. तो अंदाज बजरंग सोनवणे यांनी खोटा ठरवला. कमी कालावधी उरलेला असतानाही त्यांनी प्रचाराला सुरुवात केली. शरद पवार गट आणि महाविकास आघाडीने त्यांना भक्कम बळ दिलं. त्यातच मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा पण त्यांना मोठा फायदा झाल्याचं दिसून आले. मराठवाड्यातील सर्वच मतदारसंघात हा मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर असल्याचं दिसून आलं. शेवटपर्यंतच्या चुरशीत चाललेल्या लढतीत बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांचा 7,000 मतांनी पराभव केला. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.